नाताळच्या सुट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी साईंची शिर्डी नगरी सज्ज झाली आहे। ख्रिसमसच्या सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांनी अलोट अशी गर्दी केली आहे। पुढील 8 दिवस शिर्डीमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे। साई दर्शनानंतर भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसलं आहे। साई मंदिराच्या दर्शन रांगेतून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। नाताळाच्या सलग सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी पूर्णपणे सजली असून साईनगरीमध्ये भाविकांची मांदियाळी बघायला मिळत आहे। आपण आता साई मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये आहोत आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो साई भक्तांची मोठी गर्दी साईबाबांच्या दर्शनासाठी झाल्याचं बघायला मिळत आहे। ख्रिसमस आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे देशभरातून तसेच परदेशाहूनही भाविक शिर्डीत दाखल होत असून साई मंदिर परिसरात मोठी गर्दी बघायला मिळत आहे। पुढील किमान 8 ते 10 दिवस शिर्डीत भाविकांची मांदियाळी राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांसमोर भाविकांच्या रांगा लागल्या असून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतो आहे। साई दर्शनानंतर भाविकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण असून कुटुंबियासह सुलभ आणि शिस्तवर्ष दर्शन होत असल्यानं भाविक समाधान व्यक्त करत आहेत। संभाव्य गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थान, शिर्डी पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि भाविकांच्या ज्या सुविधा आहेत त्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे। साई भक्तांशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी संस्थान प्रशासनाकडून घेतली जात असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही बंदोबस्त करण्यात आलेले आहे। मंदिर परिसरातील जो व्हेकल झोन आहे तो नो व्हेकल झोन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी साईबाबांचं मंदिर हे रात्रभर खुलं ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय साई संस्थान प्रशासनाने घेतलेला असून हा निर्णय झाल्यानं साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। साई नामाचा एकच जयघोष साई भक्तांमध्ये दिसून येत आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।